मंगेशकर रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता। आजही रुग्णालयाबाहेर काही संघटनांच्या आंदोलनाची शक्यता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांच्या खासगी नर्सिंग होमची तोडफोड। भाजप महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल। डॉक्टर घैसास यांनीच मृत महिलेच्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये मागितल्याचा होता आरोप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना। धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंशी चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट। घटस्फोटानंतर पोटगी विरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। लग्नाचे पुरावे देण्यासाठी करुणा मुंडेंना आजची मुदत। कॉमेडियन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश। पोलिसांचं तिसरं समन्स। आज तरी कामरा उपस्थित राहतो का याची उत्सुकता। सैफच्या घरी आरोपी शरीफुलच्या हाताचे ठसे। पोलिसांची कोर्टात माहिती। आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशात पळून जाईल, पोलिसांचा कोर्टात दावा। बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच। महादेव गित्तेचा आरोप। कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेनं साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार। कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांसमोर अजब सवाल। कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करण्याऐवजी शेतीत गुंतवणूक करता का? कोकाटेंचा सवाल। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। HSRP नंबर प्लेटचे दर राज्यातच सर्वाधिक का? नागपूर खंडपीठाचा पोलिसांना सवाल। मुंबईतील विहीर बोअरवेल मालकांना महापालिकेची नोटीस। आधी NOC मिळवा, नाहीतर टँकरसाठीचा पुरवठा बंद करण्याचा इशारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।